नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजच्या या भागामध्ये आज कोणत्या स्वरूपाच्या प्रश्नांचा या ठिकाणी समावेश होतोय ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचे आहेत। आणि त्यामुळे मी आज या प्रश्नांचं विश्लेषण देणार आहे। आणि आपल्या या चॅनलवरती केवळ चालू घडामोडीचे लेक्चरच टाकलेले नाही आहेत, तर ॲनालिसिसचे देखील लेक्चर आहेत। क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचे ॲनालिसिसचे लेक्चर आवर्जून आपल्या या चॅनलला आहेत, ते तुम्ही जाऊन व्यवस्थित बघा। आणि आजचं हे जे सेशन आहे हे चालू घडामोडीचं आहे, त्यामुळे मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे तुमच्यासमोर या प्रश्नांचं ॲनालिसिस देण्यासाठी आलेलो आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न। धौली गंगा जलविद्युत प्रकल्प आहे आणि हा जो प्रकल्प आहे मित्रांनो, हा प्रकल्प अलीकडे खूप चर्चेत राहिलेला हा प्रकल्प आहे। आणि हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कारण एखादी चर्चेत असलेली जी काही घटना आहे न्यूजपेपरमध्ये आणि मग त्या घटनेवरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आणि ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे, उत्तराखंड आहे, म्हणून हे लक्षात राहू द्या। आपण पुढचा प्रश्न बघूयात, काय म्हटलंय बघा। 2025च्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्सचा विषय काय होता, कारण 2025 मध्ये संयुक्त कमांडरची काय झाली होती, कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये चर्चा करण्यात आलेली होती। तर त्या चर्चेचा विषय काय ठरला होता ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे सुधारणांचे वर्ष आणि भविष्यासाठी परिवर्तन, अशा पद्धतीची जी काय थीम आहे आपण असं म्हणूयात, ही थीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। आपण पुढचा मुद्दा बघूयात, काय आहे तर भारतीय सैनिकाने कोणत्या शहरात युनो योद्धा 2025 ही जी कल्पना आहे आणि नवोन्मेष स्पर्धा जी आहे ही आयोजित केली आहे, तर ती कोणत्या शहरात आयोजित केलेली ते सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न काय आहे बघूयात। राष्ट्रीय न्याय वैद्यक पायाभूत सुविधा वर्धन योजना कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा कोणत्या मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गृह मंत्रालय आहे। गृह मंत्रालयाच्या माध्यमातून ही जी योजना आहे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता आपण पुढचा प्रश्न चेक करूयात, बघा काय म्हणाले। टेन्सर प्रोसेसिंग युनिट आहे आणि हे जे टेन्सर प्रोसेसिंग युनिट आहे हे कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। कोणत्या संस्थेने त्याची पायाभरणी केलेली, तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पायाभरणी आहे ही प्रामुख्याने गुगल या संस्थेच्या किंवा कंपनीच्या माध्यमातून झालेली तुम्हाला बघायला मिळेल। पुढे जाऊयात आपण, बघा नुकतेच भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेसी हा जो खेळाडू आहे, हा खेळाडू कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू आहे किंवा मग फुटबॉलपटू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात मित्रांनो, 100% हा प्रश्न येण्याची शक्यता आहे। आणि हा लिओनेल मेसी हा जो आहे हा अर्जेंटिना या देशाचा आहे, म्हणून हा प्रश्न कायम लक्षात राहू द्या। किंवा असा देखील हा प्रश्न पडेल की हा लिओनेल मेसी जो आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, असा देखील आपल्याला प्रश्न पडतो। पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊयात। लिओनेल बघा प्लिनिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड हा जो अवॉर्ड आहे हा अवॉर्ड कोणत्या व्यक्तीला मिळाला आणि जी व्यक्ती पहिलीच भारतीय व्यक्ती ठरलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे समीर सुमाया असं त्याचं उत्तर आहे, म्हणून हे देखील तुम्ही लक्षात राहू द्या। आणि पुढचा आता प्रश्न बघा, तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने नुकतेच खेळामधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे आणि तो कोणत्या देशाचा खेळाडू होता ते तुम्हाला सांगायचं आहे। आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिकेचा तो खेळाडू होता मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या। ओके, त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे। ओके, आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा। महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे चंद्रपूर। ओके, चंद्रपूरला वीज निर्मितीचा जो काय प्रकार आहे
हा आपल्याला अधिक बघायला देखील मिळतो. म्हणून या ठिकाणी उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, चंद्रपूर लिहायचं आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघा, शतकानुशतके जुनी पगडी किंवा पागडी व्यवस्था त्याला म्हटलं जायचं, किंवा पगडी व्यवस्था हा प्रचलित शब्द होता बघा, आणि ही रद्द करण्यात आलेली आणि स्वातंत्र्य नियामक चौकट जी आहे ती तिथे लागू करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र. आणि आता हे समजून घ्या, ही पगडी व्यवस्था काय होती यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जाईल. इतिहासामध्ये पण ह्याचा खूप उल्लेख आहे. म्हणून अशा प्रकारचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न याच्यावरती पडण्याची शक्यता आहे, कारण ही व्यवस्था महाराष्ट्राने बंद केली आणि महाराष्ट्र सरकारने बंद केल्यामुळे आपल्याला यावरती प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. आता पगडी व्यवस्था काय आहे, तर ही एक भाडेकरूच्या संदर्भामधली व्यवस्था आहे, भाडेकरू. ओके, आता काय व्हायचं माहितीये का, की एखादा भाडेकरू काय करायचा, जनरली मुंबई पुणे अशा शहरांमध्ये एखादा भाडेकरू त्या भाडे मालकाला जवळपास जीवनभराचं भाडे किंवा मग एक ठोक रक्कम या ठिकाणी द्यायचा, आणि ती एक ठोक रक्कम देऊन की त्यांचं ठरवलेले असायचे वर्ष, आणि या वर्षासाठी म्हणजे 35 वर्ष 40 वर्ष हे जे घर आहे या घरामध्ये मी भाडेकरू म्हणून राहील असं या ठिकाणी असायचं. आणि याला अर्धे भाडेकरू देखील पद्धत म्हटल्या जायचं, म्हणजे किंवा अर्ध मालक म्हणायचे, सॉरी भाडेकरू म्हणता येत नाही, तर अर्ध मालक पद्धत जी आहे ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळायची. आणि या माध्यमातून काय व्हायचं, तर त्या घर मालकाचं नुकसान व्हायचं, कारण त्याला कमी भाड्यामध्ये हा माणूस नंतरच्या काळामध्ये ठेवावा लागत असायचा. अशा प्रकारची जी काय पद्धत आहे ही पद्धत बंद करून एक विशिष्ट अशी जी काय पद्धत आहे किंवा नियमांची चौकट आहे ही चौकट महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तयार करण्याचं ठरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण थांबूयात. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आजच्या दिवशी शेवटचा असेल मित्रांनो. धन्यवाद.